नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला। आणि जे तुम्ही बघताय खाली पाकळी गळालेली आहे, आज तारीख आहे 10/9/2025 म्हणजे 10 सप्टेंबर। आणि 10 सप्टेंबरला जर ही पाकळी गळालेली आहे तर याला आपण हत्तीबार म्हणू शकतो, अर्ली हत्तीबार। आणि आता ही पाकळी बघितली, आता वर सेटिंग बरीचशी झालेली आहे, ह्या झाडामध्ये लक्षात येणार नाही ती झालेली सेटिंग। आंबेबार पण दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये मृगबार पण आहे। आता तुम्हाला टक्केवारी सांगतो, आंबेबाराची टक्केवारी तर काय 10%च आंबेबार आहे, 20 ते 25% मृगबार लागला होता। यावेळेस लवकर पाऊस पडल्यामुळं ताण बसला नाही, आणि त्याच्यानंतर आपण याला ताण म्हणजे ॲक्च्युली बसून गेला। आपल्याला याला यावर्षी थांबून घ्यायचं होतं, मृगबार आपल्याला पुढच्या वर्षीचा मृगबारच धरायचा होता। जेवढा मृगबार आला तेवढाच हार्वेस्ट करायचा होता, कारण हत्तीबार हा लेट जात असतो, आणि हत्तीबार लेट गेल्यामुळं आपल्याला पुढच्या वर्षीचा मृगबार धरायला परत अडचणी येतात। त्यामुळे आपल्याला इथे हत्तीबार धरायचा नव्हता, पण इथे पावसाने थोडीशी सुट्टी दिली, त्यानंतर शेतकऱ्याचं याचं नियोजन चुकलं, पाणी द्यायचं नियोजन चुकलं, कारण लाईटीचा अभाव, काहीतरी डीपी खराब झाली, लाईट गेली, तर या गोष्टीमुळं इथे ताण बसला। आणि पाऊस एकदम वेळेत आला, ताण बसून, आणि वेळेत आल्यामुळं हा इथे जवळपास 70%च्या पुढं हत्तीबार फुटलेला आहे। म्हणजे जो की बऱ्याच ठिकाणी 10-20% दिसतोय, आणि इथे आपल्याला 70% हत्तीबार फुटला आहे। एक 500 झाडं आहे, 500पैकी जवळपास 450 झाडात हा बहार दिसतोय आपल्याला, खालच्या वरच्या दोन्ही बागेमध्ये। आपण आता वरच्या बागेमध्ये बघूया। ते आपल्याला पाकळी गळालेली दिसते, बरीचशी पाकळी कुजून गेली, म्हणजे भरपूर लागला होता। जसा यावर्षी मृगबार नाही फुटले, त्याच्यापेक्षा जास्त हत्तीबार हा इथे आपल्याला दिसतोय। आता आपण बोलूया की ह्याच्यामध्ये काय नुकसान होऊ शकतं, कसं धरायचं याला, याचं पुढचं नियोजन कसं करायचं, एवढा बार आल्यानंतर याला कसं न्यूट्रिशन द्यायचं, कारण आता आपल्याला 20% मध्ये मृगबार पण आहे। आंबेबार आता हार्वेस्ट होईल एक 15-20 दिवसामध्ये, पण मृगबार हार्वेस्ट करून हा हत्तीबाराला कधी आपल्याला हार्वेस्ट करता येईल, आणि पुढच्या वर्षीचा मृगबार नियोजन करता येईल का? तर आता आपण याला काय करणार आहे की मृगबार हार्वेस्टिंगपर्यंतचं याचं नियोजन परफेक्टच राहील। आतापासून याला डबल डोस द्यावा लागेल, खताचा, वॉटर सोल्युबलचा, स्प्रेमधून जे काय आपण देतोय। तर याला आपल्याला तसं नियमाने जे 8-9 महिने लागतात हार्वेस्टिंगला, हत्तीबार, मृगबार किंवा आंबेबार कुठल्याही फळाला, तर आपल्याला काय करायचं आहे की शक्यतोवर एप्रिल महिन्यात तर कठीण आहे हार्वेस्टिंग करणं। मग आता एप्रिल महिन्यात कठीण आहे, आणि मे महिन्याच्या जर पहिल्या-दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण म्हटलं की हार्वेस्ट करतो, तर तो अदरकच्चा राहील, त्याला वजन येणार नाही चांगलं, आणि आपल्याला जे उत्पन्न घ्यायचं आहे ते प्रॉपर घेता येणार नाही, त्याचे पैसे आपल्याला प्रॉपर मिळणार नाही। मग अशा वेळेस आपण काय पुढच्या फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये ठरवणार की हा जर माल 2 कॅरेट 3 कॅरेटच्या वर असेल झाडाला, तर आपण काय करणार की पुढच्या वर्षीचा मृगबाराचं नियोजन करणारच नाही, आणि आपण यावर्षी याला उन्हाळाभर चांगलं पाणी, वॉटर सोल्युबल, खत वगैरे सगळं देऊन याला पहिल्या पावसाच्या नंतर हार्वेस्ट करणार, म्हणजे जूनमध्ये हार्वेस्ट करणार। ह्या हत्तीबाराला आपण जूनमध्ये हार्वेस्ट करूया, पण हा निर्णय आपल्याला जानेवारी-फेब्रुवारीला घ्यायचा आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी हे लक्षात घ्यावं की त्या गोष्टीचा आज विचार करायचा नाही, पण मी आज यासाठी सांगतोय की ज्यांना अशा पद्धतीचा किंवा याच्यापेक्षा थोडा कमी हत्तीबार लागला असेल, पाकळ्या दिसत असेल, वर सेटिंग दिसत असेल, तर त्यांनी आजपासूनच ह्याला डबल डोस देणं गरजेचं आहे, खाद्याचं प्रमाण दुप्पट करणं गरजेचं आहे, नाहीतर त्याची साईज होणार नाही। आता यांना मृगबार 20% आहे, काहींना 30-40%, 50%पर्यंत मृगबार आहे, हत्तीबारही फुटला आहे। तर दोन्हींची काळजी कशी घ्यायची हे पुढं मी सांगतोच, माझे व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला वेळच्या वेळी रोगाबद्दल, न्यूट्रिशनबद्दल माहिती भेटत जाते। आणि असा आपल्याला दुहेरी विचार करायचा आहे, या बाराला एप्रिल एंडला, आपण जे म्हणत होतो की एप्रिल एंडला, मागच्या जे 20 दिवसाआधी फुटलेले काही बागा आहे, सेटिंग होऊन कंप्लीट झालेले आहे, ते आपण निश्चितच एप्रिल एंडला हार्वेस्ट करू। पण अशा प्रकारचे काही बागा ज्यांना जास्त माल आहे, त्यांना आपल्याला एप्रिल एंडला हार्वेस्ट करून त्याचं जे पाहिजे तेवढं उत्पन्न घेता येणार नाही,
त्यामुळं आपण काय करणार की याला मेला पण हार्वेस्टिंग न करता आपण याला हार्वेस्टिंग करूया जून महिन्यामध्ये, कारण जून महिन्यामध्ये त्याला प्रॉपर कलर पण येईल, त्यानंतर प्रॉपर साईज पण होईल आणि वजन पण काढेल फळ. आणि त्यावेळेचा बाजारभाव आज मी एक अंदाज तुम्हाला सांगतो आहे, 55 ते 60 रुपये किलोचा बाजारभाव राहू शकतो. आणि जर आपल्याला एका झाडाला 2 ते 3 कॅरेटचा माल इथे लागला, आपले 500 झाडं आहे त्यातले आपण 400 धरूया, तर 400 झाडाला आपल्याला इथं 1000 ते 1200 कॅरेटचा माल निघू शकतो. आणि त्या प्रमाणात आपल्याला 50, 55, 60चं जे आपण अमाऊंट धरली, किलोचा भाव धरला आहे, तसे पैसे होऊ शकतात. मग अशा वेळेस आपल्याला पुढच्या मृगाचा विषय सोडून द्यायचा आणि पुढचा मृगबार फुटला नाही फुटला, परत पुढच्या वेळेस आपण हत्ती भरायला जाऊ किंवा मग झाडाची तब्येत सुधारून घेऊ. यावर्षी आम्हाला ह्या झाडांची तब्येत सुधारवायची होती, पण हा मध्येच हत्तीबार फुटल्यामुळं सगळं नियोजन बदलावं लागणार आहे. तसंच शेतकरी आणि आता पुढचं जसं आहे बघा, आता आपण जे वडलोबारची शेती करतोय, मृगबार आंबेबार धरतोय, आता हे मधले बार जे धरतोय एका वेळी 3-3 बार धरतोय, 2 तर बार धरतच होतो. ह्या वर्षी आपल्याला 3 बाराचं नियोजन करायचं आहे. आंबेबार आणि मृगबार आता याच्या पाल्यामध्ये लक्षात येत नाही, आणि आपल्याला आलेला नवीन हत्तीबार, 3-3 बागाचं नियोजन करणं चुकीचं आहे. म्हणजे नियोजन होतं आहे पण घेणं चुकीचं आहे. पण जर आता वातावरण अशा पद्धतीने बदल व्हायला लागला आहे वातावरणामध्ये, तर आपल्याला आता ते वातावरणानुसार आपल्याला जे आपल्या स्वतःमध्ये बदल करून आणि झाडाला तेवढं न्यूट्रिशन प्रॉपर देऊन आपल्याला तसं बार घ्यावं लागणार आहे. कारण वातावरण एकसारखं राहिलेलं नाही आहे, त्यामुळं आपल्याला वातावरणानुसारच चालावं लागेल. आणि जसा फुलं येते तसं झाडाची ताकद देऊन त्याला नियोजन द्यावं लागेल. आणि हे सर्व नियोजन आपण प्रॉपर देतो, प्रॉपर बागात येऊन सल्ला देतो, आणि सल्ला देऊन त्याला जे सर्व कीड व्यवस्थापन असो, न्यूट्रिशन मॅनेजमेंट असो, हे सर्व करून देतो. आणि त्याचे आपले चार्ज असतात, ते चार्ज तुम्हाला कमेंट्समध्ये सांगितलं जाईल किंवा मला कॉल करू शकता, आणि त्याप्रमाणे आपलं पूर्ण बागेचं नियोजन करू शकता. तर धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती आवडली की नाही, तुम्हाला माहिती ही तुमच्या फायद्याची होती की नाही, की तुम्ही हे आधी ऐकलं होतं, हे कमेंट्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. धन्यवाद.